नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काँग्रेस पक्षाची अवस्था महाराष्ट्रात काय आहे हा खरंच गंभीर प्रश्न आहे. खरंच गंभीर प्रश्न आहे. याचं कारण गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या 13 जागा निवडून आल्या, अर्थात त्या आघाडीमुळे आल्या ही वस्तुस्थिती आहे. आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जो जबरदस्त तडाखा बसला ती सुद्धा वस्तुस्थिती आहे. याचं कारण आपल्याला 13 जागा का मिळाल्या, त्यावेळची निवडणुकीची परिस्थिती अशी होती. त्या परिस्थितीचा फायदा आणि परत महाविकास आघाडी म्हणून 3 पक्षांनी एकमेकासाठी केलेली मेहनत याचा फायदा होता. पण तो फायदा मिळाल्यानंतर काँग्रेसच्या राज्यातल्या नेतृत्वाच्या डोक्यात इतकी हवा गेली की त्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचाच अशी स्वप्न सुद्धा पडायला लागली आणि अनेक काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री झाल्यासारखे वागायला लागले. तिथेच गडबड होते. पण गंमत अशी असे, मुख्यमंत्री पदावर तुम्ही बसलात म्हणून मुख्यमंत्री होत नाही. त्या पदावर बसल्यानंतर ज्या प्रकारचं व्यापक नेतृत्व, संयमी, धैर्यशील आणि धाडसी, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, यातून तो मुख्यमंत्री आपल्याला आणि आपल्या बरोबरच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन जाऊ शकत असतो. ते उद्धव ठाकरेंना अजिबात जमलं नाही. आणि त्यामुळे नाराज असलेले त्यांचे मित्र पक्ष काँग्रेस पक्षातले अनेक नेते हे उद्धव ठाकरेंना परत मुख्यमंत्री करायला राजी नव्हते. आणि त्यामुळे लोकसभेला ज्या एकजुटीने महाविकास आघाडी लढली होती तशी एकजूट विधानसभेला दिसली नाही. आणि परिणामी बघता बघता लोकसभेला प्रचंड यश मिळवणारी महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीत अक्षरशः पाला पाचोळ्यासारखी विस्कटून गेली. असो, मुद्दा त्या काँग्रेस पक्षापुरता आहे. आज निदान धडपडताना काय तो अजितदादांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थोडा तरी काहीतरी आकार घेताना, काम करताना दिसतोय. शरद पवारांचा गट थोडी तरी धडपड करताना दिसतोय. भले त्यांचे आमदार सगळ्यात कमी असतील, 10 असतील, पण असं नाही तर तसं, तसं नाही तर असं 2 गटांनी एकत्र येऊया का याविषयी चाचपणी तरी चालू आहे. उद्धव ठाकरे आपल्या परीने, म्हणजे त्यांचं कर्तृत्व जितकं असेल, पण निदान लवकर येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद वगैरे निवडणुका, त्यामध्ये आपण आपला पक्ष परत कसा प्रस्थापित करायचा आणि आपल्या पक्षाला परत एकदा कसं जीवदान मिळालं पाहिजे यासाठी उद्धव ठाकरे आपल्या परीने प्रयत्न तरी करताना दिसतात. तसं बातम्यातून तरी वाटतं. पण तुम्ही महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाकडे बघितलं, तो काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आहे की नाही याची शंका वाटते. ज्या पक्षाचे अवघ 1 वर्षापूर्वी लोकसभेत 13 खासदार निवडून आले आणि महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून जो काँग्रेस निवडून आली होती, त्या काँग्रेसची कुठेही कसलीही हालचाल दिसत नाही. हा, बाकी वल्गना खूप चालू आहे. तुम्ही टीव्हीच्या डिबेटमध्ये बघितलं तर काँग्रेसचे प्रवक्ते अशा पद्धतीत बोलत असतात की अजूनही लोकसभा असो, विधानसभा असो, देशातली सगळी राज्य असो, तिथे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस निवडून येतोय आणि डझनभर राज्यात तरी काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत, सरकार आहेत, अशा थाटामध्ये हे प्रवक्ते बोलत असतात. पण वस्तुस्थिती बघितली तर आज काँग्रेस पक्षाची देशात नव्हे, महाराष्ट्रात सुद्धा प्रचंड दुर्दशा आहे. आता सुप्रीम कोर्टाने दिलेला फतवा किंवा काढलेला आदेश, त्यानंतर लवकरात लवकर 4 महिन्यामध्ये स्थानिक निवडणुका ज्या आहेत, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा, त्यांच्या निवडणुका झाल्या पाहिजे, त्याचा कार्यक्रम जाहीर काढला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने फतवा काढून सांगितले आणि त्यामुळे निवडणुका होऊ घातल्या. भाजप सकट अगदी शिवसेना, उबाठा सुद्धा त्यासाठी प्रयत्नांना लागलेत. पण काँग्रेस गप्पूनच काय चाललंय? काँग्रेसने यासाठी गेल्या महिन्याभरात काय केलं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही. हा, त्या दृष्टीने एक म्हणजे काँग्रेसचे नवे नेमलेले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन, काय त्यांचं नाव, हर्षवर्धन जगताप किंवा काहीतरी आहे,
मला नाव पण लक्षात राहत नाही म्हणजे बघा. तर ते मध्यंतरी मातोश्रीवर येऊन गेले. पण या पलीकडे पक्षाचं काय चाललंय? पक्षात हे संघटनात्मक पातळीवर काय चालवलेलं आहे? येणाऱ्या आगामी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पातळीवर नव्याने जुळवाजुळव करण्यासाठी काय चाललंय याचं उत्तर मिळत नाही. मध्यंतरी एक बातमी होती, मुंबई काँग्रेस पक्षाचं जे कार्यालय आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळाले नाहीत. तिथली काय ती विजेची आणि कसली कसली बिलं पण थकली. हे सगळं बघितल्यानंतर गंमत वाटते की मतदार काँग्रेस पक्षाकडे उगाच काँग्रेसला 13 खासदार निवडून आणता आले नाहीत. मतदार आहे काँग्रेस पक्षाकडे. जसं एखाद्याकडे सुपीक चांगली जमीन आहे, पण तो त्याच्यात मशागतच करणार नसेल तर पीक येणार कुठून? आज जर तुम्ही काँग्रेसकडे बघितलं, तुम्ही 2019च्या विधानसभा निवडणुका बघा. काँग्रेसचा केंद्रातला कोणीही प्रमुख नेता आपल्या राज्यातल्या विधानसभा उमेदवारांचा प्रचार करायला सुद्धा आला नाही. मला वाटते राहुल गांधी हे फक्त एकदा नांदेड जिल्ह्यात प्रचार करायला आले होते आणि 2 सभा घेऊन परत गेले. म्हणजे थोडक्यात काँग्रेसचे जे उमेदवार होते किंवा स्थानिक पातळीवरचे जे नेते होते, अशोक चव्हाण त्यावेळेला मला वाटते प्रदेशाध्यक्ष होते. या लोकांनी स्वबळावर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लढवल्या आणि 44 आमदार निवडून आले होते. लक्षात घ्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची मला वाटते युती होती दोघांची, पण त्यांचे 44 उमेदवार निवडून आले होते आणि यावेळेला ती संख्या 16 वर आलेली आहे. म्हणजे 28 आमदार कमी झाले. शिवसेना गट नवीन आलेला आहे आघाडीत, शिवसेना सोबत होती, तरी तर हे का झालंय आणि याचं उत्तर शोधावं. काँग्रेसला ही मरगळ झटकून परत कशी उभी करायची यासाठी प्रयत्न करणार आहेत का? त्यासाठी राज्यातलं नेतृत्व, केंद्रातलं नेतृत्व काही करणार आहे का? याचं उत्तर तुम्ही कितीही शोधायला गेलं तरी मिळत नाही. आणि याला जितकं राज्यातलं नेतृत्व जबाबदार आहे, तितकंच केंद्रातलं नेतृत्व सुद्धा जबाबदार आहे. म्हणजे एक अगदी बारकाईने सांगायचं तर आज काँग्रेस पक्षासमोर कार्यक्रम कुठचा आहे हा प्रश्न विचारला तर तुम्हाला एकच उत्तर देता येईल की राहुल गांधी जे काही वेडं-वाकडं बोलतील तो शहाणपणा आहे हे सिद्ध करण्यासाठी बडबड करणं, किंवा राहुल गांधीवर कोणी आक्षेप घेतला तर त्यांची पोस्टर काढायची, त्याला काळं फासायचं, त्याच्या चपलांनी मारायचं. या पलीकडे म्हणजे नेहरू गांधी खानदान त्यांच्यावर कुठलंही किटाळ आलं की त्याच्या विरुद्ध ठणाणा करायचा ही गोष्ट सोडली तर काँग्रेस पक्षाकडे आज दुसरा कुठलाही सार्वजनिक स्वरूपाचा कार्यक्रम उरलेला नाही. आणि मग इथे एक गोष्ट लक्षात येते की जो काँग्रेस पक्ष आहे, ज्याला अजूनही मतदार मानतो, अजूनही हजारोच्या संख्येने तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये काँग्रेसची एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आहेत, ज्यांना कुठल्याही पदाची अपेक्षा नाहीये, पण जे काँग्रेस म्हणून एक विचार मानणारे आहेत, काँग्रेस त्या विचाराने चालो, पण काँग्रेस हे नाव म्हणजेच आपण जो परंपरागत मानलेला विचार आहे तोच हा काँग्रेस पक्ष आहे असं समजून त्याच्याशी एकनिष्ठ राहू पाहणारे, त्याचं काम करू पाहणारे आणि त्यासाठी मतदान करू पाहणारे कार्यकर्ते आणि मतदार आहेत, पण त्यांची कदर करणारा नेता आज काँग्रेसकडे नाही, ना केंद्रात आहे ना राज्यात आहे. त्यामुळे मग त्यांना संघटित करणं, समविचारी म्हणजे काँग्रेसच्या विचारांचे जे कार्यकर्ते लोक आहेत त्यांना वेळोवेळी एकत्र करून त्यांना कार्यान्वित करणं, त्यांना प्रेरणा देणं, त्यांना मोटिवेट करणं, यासाठी काँग्रेस पक्षात कोणीतरी काही करतो का हे शोधायला गेलं तर उत्तर नकारात्मक मिळतं. आणि हे मी सांगतो असं समजू नका. ज्यांचं आयुष्य पारंपरिक काँग्रेस राज्यात गेलं, ज्यांनी कधी काळी अगदी काही वर्षापूर्वी राहुल गांधींच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसला नवी संजीवनी देण्याचा जो 10 वर्षापूर्वी प्रयत्न सुरू झाला, तेव्हा
तळापासून वरपर्यंत संघटनेच्या निवडणुका घेऊन एक नवं नेतृत्व उभं करायचं म्हणून राहुल गांधींनी जे प्रयत्न सुरू केले होते, ज्यात सचिन पायलट असेल, मिलिंद देवरा असेल, ज्योतिरादित्य सिंधिया, जितीन प्रसाद असे जे राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते, तसेच राज्य पातळीवरचे नेते होते, त्यापैकी एक होते नगर जिल्ह्यातले सत्यजित तांबे. महाराष्ट्रात अगदी निवडणूक लढवून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस काय अध्यक्षपद वगैरे मिळवण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. आणि त्या काळात राहुल गांधींच्या विश्वासातले किंवा नव्या राहुल ब्रिगेडचा धडाडीचा नेता ही सत्यजित तांबे यांची ओळख होती. अत्यंत सुशिक्षित, उच्च शिक्षित असा हा तरुण घरात काँग्रेसच्या राजकारणाची परंपरा आजोबांपासून अगदी वडिलांपर्यंत आणि अगदी मामांपर्यंत बाळासाहेब थोरात जे दीर्घकाळ काँग्रेस पक्षात मंत्री होते, अगदी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात पण मंत्री होते, ते कोण तर सत्यजित तांबेंचे मामा 2-4 वर्षापूर्वी अपक्ष म्हणून काँग्रेसमधून बाहेर पडून सत्यजित तांबे यांनी निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने जिंकली सुद्धा. पण आपली निवड अपक्ष म्हणून जिंकल्यानंतर सुद्धा त्यांना काँग्रेस पक्षात जावं असं वाटलं नाही. आणि याचं साधं सुद्धा कारण की काँग्रेस पक्षाला भवितव्य नाही. ही खुणगाट मनाशी बांधूनच त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची ठरवली. आणि काल परवा कुठेतरी त्यांची मुलाखत आली का काय माहित नाही, पण ते वक्तव्य मी वाचलं तेव्हा म्हटलं हा माणूस हळहळत बोलतोय. काँग्रेसविषयी काँग्रेसचे दोष सांगताना सुद्धा हळहळत बोलावं. एक महान शतायुषी पक्षाची जी आज अवहेलना आणि विटंबना झालेली आहे त्याविषयीच पक्षाबाहेर राहून सुद्धा दुःख वाटणारा असा कार्यकर्ता आहे. आणि जे कोणी नुसत्या रोज तोंडाची वाफ दवडतात, येऊ करणार तेव करणार, पुढच्या निवडणुकीत भाजपला हरवणार, सत्ता आणणार, ही नुसती बकवास करतात, अशा लोकांना अक्षरशः नागडं करणारं वक्तव्य सत्यजित तांबेंनी केलेलं आहे. एक साधा सरळ प्रश्न त्यांनी विचारला, म्हणाला महाराष्ट्रातले जे कोणी काँग्रेस नेते आहेत त्यांनी एक काम करावं, राहुल गांधी जे काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत, कुठल्याही नेमक्या पदावर नाहीत तरी तेच सर्वोच्च नेते आहेत आणि तेच काँग्रेसचे सगळे निर्णय घेतात, त्या राहुल गांधींची एक अपॉइंटमेंट घ्यावी आणि 1 तास महाराष्ट्राच्या कुठच्याही नेत्याने राहुल गांधींची महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी वाटाघाटी कराव्यात, बोलाचाली कराव्यात, मार्गदर्शन करून घ्यावं. 1 तास राहुल गांधींचा महाराष्ट्रातल्या कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याने मिळवून दाखवावा, हे चॅलेंज सत्यजित तांबे देत आहेत. आणि कोण आहेत सत्यजित तांबे? अवघ्या 7-8 वर्षापूर्वी ज्या सत्यजित तांबेला काँग्रेसमधल्या नव्या युवा राहुल ब्रिगेडचा एक धडाडीचा नेता मानलं जात होतं, ज्यावेळेला सत्यजित तांबे हे असं आव्हान देतात तेव्हा एक लक्षात येतं की त्याचं अजूनही या तरुण नेत्याचं काँग्रेसवर प्रेम आहे, काँग्रेसविषयी आस्था आहे, पण त्याचं नैराश्य आणि त्याची हताशा त्याला आतमधून ठेवता येत नाही, घुसमटून बाहेर येते. ही अशी माणसं काँग्रेस सोडणार असतील तर काँग्रेस कशी उभी राहणार सांगा मला? उद्धव ठाकरेंच्या मदतीने, शरद पवारांच्या मदतीने कशी उभी राहणार? तुमच्याकडे 15-20%, 17%, 12% काहीतरी मतांचा गठ्ठा आहे, त्याच्यावर परत पक्ष उभा राहू शकतो. 84 मध्ये भाजप भुईसपाट झाला, तो परत उभा राहिला, किंवा 8-9% मतं होती भाजपाकडे, करत करत आज 37% भाजपा गेलाय. त्यांच्याकडे जमीन 8-9% होती, तुमच्याकडे 10-12% आहे. पण त्याची मशागत करायला कोणीही तयार नाही, हे सत्य सत्यजित तांबेने बोलून दाखवलंय. आणि त्याने जे चॅलेंज दिले की राहुल गांधी जे काँग्रेसचे सगळे नैतिक आणि धोरणात्मक निर्णय घेणार, त्यांची महाराष्ट्रासाठी
1 तास दिलेला दाखवा. इथेच अख्खी महाराष्ट्रातली काँग्रेस नागडी उघडी करून टाकली सत्यजित तांबेने. ना तुम्हाला पर्वा आहे काँग्रेसची, ना राहुल गांधींना महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाची पर्वा आहे. कोणालाही काँग्रेस पक्ष उभा नकोय किंवा करायची इच्छा नाहीये. उभा राहिला तर त्याची फळं पाहिजेत आम्हाला, फळं चाखायचे. पण तो पक्ष उभा करणं, त्याचा वृक्ष करणं, त्यासाठी काही ती मशागत करणं, त्याला पाणी देणं, खत देणं, यासाठी कोणी तयार नाही. पण फळं आली तर ती चाखायला आम्ही पुढे आहोत. ही जी मानसिकता काँग्रेसमधली झालेली आहे, त्या दुखण्यावर सत्यजित तांबेंनी बोट ठेवले. आणि म्हणून नेता कसा असावा याचं उदाहरण सुद्धा त्यांनी दिलं. आणि ते उदाहरण काँग्रेसला बोचणार आहे. की साधा SMS पाठवा. राहुल गांधी यांच्या पक्षाकडे होणाऱ्या दुर्लक्षाविषयी बोलताना सत्यजित तांबेंनी मोदींचं उदाहरण दिलेलं नाही, उदाहरण दिले देवेंद्र फडणवीसांचं. की असा एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटलेला आहे की साधा SMS पाठवला तर सवड मिळताच पहिल्यांदा तुमच्याशी संपर्क साधतो, तुमची अडचण समजून घ्यायला बघतो, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालाय. हे जे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक आहे, ते एकाच वेळेला कौतुक असताना माझ्या पक्षाचा, काँग्रेस पक्षामध्ये असा मुख्यमंत्री किंवा असा नेता का नाही, ही वेदना आहे. त्याला लगेच तुम्ही टीका ठरवणार किंवा पक्षशिस्तीचे कार्यकर्ते. आता ते सत्यजित तांबे काँग्रेस पक्षात नाहीये, त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं काय कौतुक केलं तर त्याला पक्षशिस्त भंग म्हणता येणार नाही. पण तरीही मला असं उलट वाटतं की सत्यजित तांबे फडणवीसांचं कौतुक करतात, त्यापेक्षाही आपण ज्या पक्षामध्ये आपण 3 पिढ्या होतो, आपल्या 3 पिढ्या होत्या, त्या पक्षामध्ये इतका तत्पर नेता नाही आणि इतकी जबरदस्त इच्छाशक्ती असलेला नेता नाही, याची वेदना सत्यजित तांबे बोलून दाखवतात. आणि त्यांनी सांगितले की एखाद्या महत्वाच्या कामाच्या वेळेला देवेंद्र फडणवीस मदत करणार नाहीत कदाचित किंवा धावून येणार नाहीत, पण अडचणीत सापडलं तर धावून येणारा हा मुख्यमंत्री आणि मित्र आहे. यापेक्षा काय पाहिजे सांगा. सत्यजित तांबे ज्या काँग्रेस पक्षात होते आणि जो काँग्रेस पक्ष उभा राहावा ही त्यांची इच्छा आहे, त्यासाठी त्यांच्या पक्षाचा सर्वोच्च नेता विनवण्या करून सुद्धा तुम्हाला भेटणार नाही याची गॅरंटी आहे, हे सत्यजित तांबे सांगतायत. मग त्यातून पक्ष कसा उभा राहणार ते सांगा मित्रांनो. सगळी गंमत तिथे आहे. काँग्रेस पक्षाची सगळ्यात मोठी जर आज काय समस्या असेल, महाराष्ट्रातली असो किंवा राष्ट्रीय पातळीवर, राहुल गांधी ही समस्या आहे. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्याच्या क्षमतेचे नाहीत आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी राहुल गांधी ही समस्या आहे. आणि त्यामुळे गुणवान लोक, आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल याची प्रतीक्षा करणारे किंवा शोध घेणारे लोक काँग्रेसमध्ये येत नाहीत, काँग्रेसपासून दुरावतात. ही सत्यजित तांबे यांची वेदना आहे. आणि ती वेदना व्यक्त करताना त्यांनी राहुल गांधींमधली चूक दाखवली, की कमी दाखवली, त्रुटी दाखवली आणि देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं आहे. पण त्यातून धडा घेऊन पक्ष उभा करण्यासाठी जिद्दीने पुढे येणारे किती काँग्रेसच्या लोकांच्या प्रतिक्रिया आला बघा. हा मी बघितलेल्या नाही सगळ्या, पण मला खात्री आहे की यांनी पक्ष सोडला, यांनी गद्दारी केली असं म्हणणाऱ्या 100वर प्रतिक्रिया आल्या असतील. आपण करायचं नाही आणि दुसरा पक्षासाठी काहीतरी करायला धडपडत असेल तर त्याच्याकडे कानाडोळा करून त्याला पक्षातून हाकून लावण्याचा प्रयत्न करणारे मात्र अनेक असतील. आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाला उभारी मिळताना दिसत नाही. त्याचं कारण जे पक्षाला उभं करू बघतात तेच आज काँग्रेस पक्षाच्या जे काही बसलेले काय नागोबा आहे त्यांना शत्रू वाटतात. जे दिल्लीत जयराम रमेश असतील, आणखीन कुठे कुठे कोण कोण असतील, काँग्रेस पक्षाच्या दुर्दशेचं
हे पोस्टमार्टेम आहे. आणि ते योगायोगाने काँग्रेसच्याच एका धडाडीच्या जुन्या कार्यकर्त्याने केलं असेल तर त्याची गंभीरपणे पक्षात दखल घेतली पाहिजे, जर पक्ष उभा करायचा असेल तर. नाहीतर मरणाची प्रतीक्षा करणारी एखादे मरणासन्न जनावर असतं, प्राणी असतो, त्यासारखी आज काँग्रेस पक्षाची अवस्था आहे. आणि मग तुमचे लचके तोडले की रडतात आमचे लचके तोडले. तुमच्याकडे कर्तृत्वाला वाव नसेल तर माणसं कर्तृत्वाला संधी शोधत शोधत दुसऱ्या पक्षात जात आहेत, ते थांबत नाहीये. याचं कारणच किंवा त्याची कारण मीमांसा सत्यजित तांबे यांनी केली आहे, पण तिच्याकडे डोळसपणे बघण्याची इच्छा तरी काँग्रेस पक्षामध्ये कुणाला उरली आहे का, तर त्याचं उत्तर नकारार्थी आहे. आणि त्यामुळेच काँग्रेस राज्यामध्ये जी जमीनदोस्त होऊन गेली आहे तरी संपलेली नाही. जसं आपण बघतो की पावसाळा संपला आणि हळूहळू दिवाळी संपली की हळूहळू हिरवाई संपते आणि सगळं गवत बोगर सगळं पडून गेलेलं असतं. पण पहिली पावसाची सर आली की त्या गवताचं किंवा कसल्याही वनस्पतीचं बीज जे तिथे पायदळी तुडवून तुडवून पडलेलं असतं, ते पहिल्या पावसामध्ये 2 दिवसात तरारून बाहेर येतं, एक हिरवं पातं बाहेर आलेलं दिसतं. पक्ष तसे उभे राहतात, संघटना तशा उभ्या राहतात. बघता बघता 8 दिवसात पावसानंतर जमीन हिरवीगार दिसायला लागते. पण ते बीज पडले, त्याच्यावर आस्थेचा, प्रेमाचा आणि निष्ठेचा आणि त्यागाचा पाऊस पाडणारे कार्यकर्ते उरलेले नाही. ही सत्यजित तांबे यांची वेदना आहे. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.